नमस्कार. मी हर्षवर्धन गायकवाड. आज अर्थातच आजचा फेसबुक लाईव्ह येण्यामागचा उद्देश, आज पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेचे आज निकाल त्याचं मी खऱ्या अर्थानं एक माझ्या माहितीप्रमाणे जे काय मला आज या निकालातून वाटतंय, जो काय माझ्या निष्कर्ष निघतोय, तो मी या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ही स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेची निवडणूक लागली असताना खऱ्या अर्थानं या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे गाजले गेले ते खऱ्या अर्थानं दोन साखर कारखानदार उभा होते. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून दोन साखर सम्राट उमेदवार उभे असताना खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये गाजला, तो म्हणजे महाराष्ट्र शासनानं अधिवेशनामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की आम्ही लाईट कनेक्शन शेतकऱ्याची कट करणार नाहीत, असं अधिवेशनामध्ये सांगितलं असताना आणि अगदी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सन्माननीय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं की आम्हाला कनेक्शन कट करावे लागतील. आणि त्या पद्धतीनं जी काय गेल्या मार्च महिन्यामध्ये जी काय मोगलाई सुलतानी वसुली खऱ्या अर्थानं राज्य सरकारकडून या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्याकडून करण्यात आली, सुलतानी वसुली करण्यात आली. आणि त्या गोष्टीचा कुठंतरी एक या मतदारसंघाच्या निकालावरती खऱ्या अर्थानं परिणाम झाल्यासारखा वाटतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लाईट कनेक्शन कट केल्यामुळं प्रचाराचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाईट बिलाचा बनलेला होता. आणि ही शेतकऱ्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जर आमच्या विरोधात वागाल, तुम्ही जर आमच्याकडे दुर्लक्ष कराल, तर आम्ही देखील तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. ही मी या आधीच्या माझ्या लाईट बिलाच्या संदर्भातल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं होतं की कदापि तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही, तुमची जर अशीच अडवणूक तुम्ही शेतकऱ्यांची करत असाल तर. त्या अर्थानं खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल की ही महाविकास आघाडीला एक मोठी चपराक या ठिकाणी जनतेनं पंढरपूर मंगळवेढ्यातल्या मतदारांनी महाविकास आघाडीला ही चपराक लावलेली आहे. अगदी संकटाच्या काळात देखील तुम्ही लाईट कनेक्शन कट केलं, हा मुद्दा प्रचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ठरला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचा निकाल काही मिनिटापूर्वी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3716 मताने भारतीय जनता पक्षाचे समाधान अवताडे हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मग खऱ्या अर्थानं त्यांच्या विजयाची कारणं काय, त्यांच्या सन्माननीय समाधान अवताडे यांच्या विजयाची कारणं कोणती किंवा भगीरथ भालके यांच्या पराभवाची कारणं कोणती, याचा आपण थोडासा शोध घेण्याचा प्रयत्न करू. तर 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार उभे होते. सन्माननीय स्वर्गीय भारतनाना भालके, समाधान अवताडे आणि कैलासवासी सुधाकर पंत परिचारक. मग या निवडणुकीमध्ये भाजपनं अत्यंत पद्धतशीरपणे काम करत परिचारक आणि अवताडे गट दोन्ही गट एकत्र आणून या ठिकाणी भली मोठी ताकद या मतदारसंघात लावली गेली. आणि परिचारक आणि अवताडे यांच्या मताची बेरीज निश्चितच भालकेंच्या मतापेक्षा जास्त होत होती. याचाच कुठंतरी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं विचार करत अवताडे यांना उमेदवारी दिली, कारण मंगळवेढ्यामधून स्थानिक उमेदवार समाधान अवताडे होते. याचा कुठंतरी फायदा करून घेण्याचा त्यांनी त्या अर्थानं प्रयत्न करून घेतला. आणि अवताडे व परिचारक गटानेही संपूर्ण पंढरपूर तालुक्यातून त्यांना अवताड्यांना बरंच खऱ्या अर्थानं सहकार्य केलं म्हणावं लागेल की त्यांना भरपूर मतं मिळवून दिली अवताड्यांना. कारण 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंढरपूरमधून मंगळवेढ्याकडे जात असताना भारतनाना यांना 6000 मताची आघाडी घेऊन गेलते. या उलट आता भगीरथदादा भालके पिछाडीवर होते, पंढरपूर तालुक्यातून मंगळवेढ्याकडे जाताना पिछाडीवर होते. त्याचाही खऱ्या अर्थानं कुठं तर पांडुरंग परिवारानं आपली भूमिका एकदम चोख पद्धतीने पार पाडली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या निवडणुकीमधून सगळ्यात महत्त्वाचा संदेश तो असा जाईल की जनतेला गृहीत धरून चालत नाही आहे. सन्माननीय अजितदादा पवारांचा एक पहिला व्हिडिओ होता की 3 पक्ष एकत्र, आपल्या महाराष्ट्रात 3 पक्ष जर एकत्र आले तर कोण माईका लाल निवडून येऊ शकत नाही. परंतु जर तुम्ही जनतेला गृहीत धराल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुठंतरी मला वाटतंय. आणि जनतेनं तुम्हाला माफ केलं नाही आहे. तुम्ही जी काही चुकीची धोरणं राबवली गेली शेतकऱ्यांविषयी, अत्यंत जुलमी खऱ्या अर्थानं मोगलाई सुलतानी संकट, तुम्ही आसमानी संकट त्यांच्यासमोर आणलं, त्याचा कुठंतरी महाविकास आघाडीला इथं फटका बसताना दिसतोय. आणि
याचा राग महत्त्वाचा म्हणजे या जो तुमचा निर्णय होता लाईट बिलाचा, DP सोडवलं गेलं शेतकऱ्यांचं ऐन पिकं त्यांची डोळ्यासमोर जळायला लागली. अशा अवस्थेतून मग याचं उत्तर तुम्हाला कुठं तर मिळणं अपेक्षित होतं. मग याचं उत्तर तुम्हाला मिळालं पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून मिळालं आणि तेथील जनतेनं मतपेटीतून जनतेनं सरकारच्या विरोधात कौल दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बऱ्याच जणांना वाटत होतं की स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या मुलाला उमेदवारी दिली म्हटल्यावर सहानुभूती चालेल आणि सहानुभूतीनं भगीरथ दादा निवडून येतील, परंतु तोही फॅक्टर या मतदारसंघात चाललेला नाही. सहानुभूतीपेक्षाही इतर मुद्दे या ठिकाणी भारी पडलेत. मग ते कारखान्याच्या ऊसाच्या बिलाचा मुद्दा असेल किंवा लाईट बिलाचा मुद्दा असेल, हे मुद्दे खऱ्या अर्थाने या ठिकाणी भारी पडले असते. आज जर मला असं वाटतंय की जर या राज्य सरकारनं जर मार्च महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांची लाईट कनेक्शन कट केली नसते, बिलाअभावी DP सोडवले नसते, तर आज कदाचित पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील चित्र खऱ्या अर्थानं वेगळं दिसलं असतं. एक महत्त्वाचे म्हणजे लक्षात घेण्याचा सारखा प्रश्न आहे की विचार करा, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या प्रचाराच्या वेळी किंवा निवडणुकीच्या वेळी उजनीचा पाणी प्रश्न नव्हता. उजनीचा पाणी प्रश्न ह्या 5-6 दिवसातील ह्या आठवड्यातील प्रश्न आहे. 5 TMC पाणी जे दत्तामामा भरणे यांनी इंदापूरला वळवलं आहे, त्या संदर्भातला रोष त्यावेळी नव्हता. तो जर रोष असता तर याच्यापेक्षा आणखीन बिकट अवस्था झाली असती, हे मला वाटतंय. उजनीच्या पाण्याचा प्रश्न नसून देखील तुम्हाला या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे. आता तर संपूर्ण जिल्ह्यात असंतोष आहे. उजनीचं पाणी 5 TMC हे इंदापूरकडे वळवलेलं आहे. खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच गावांना आज उजनीचं पाणी नाही आहे. खऱ्या अर्थानं इथली गावं धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था आपली झाली असताना दत्तामामा भरणे यांनी शाब्दिक नियोजन करून सांडपाणीच्या नावाखाली 5 TMC पाणी जर खऱ्या अर्थानं तिकडं इंदापूरला पळवलं असलं तर मग त्या मानानं आमच्या जिल्ह्याला पाणी नाही आणि तुम्ही जर 5 TMC आमचं पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारण्याच्या ऐवजी तुम्ही आमचे मालक व्हायला निघालात की काय, असं खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यातील जनतेला वाटतंय. त्यामुळं सन्माननीय अजितदादा पवार किंवा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी सत्ताही डोक्यात जाऊ देऊ नका, असं या ठिकाणी मला वाटतंय. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेनं यांना व्यवस्थित म्हणजे यांच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात मतदान केलेलं आहे. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नावाखाली तिन्ही पक्ष एकत्र असताना देखील हा पराभव होणं म्हणजे खऱ्या अर्थानं कुठंतरी जनतेनं देखील या निवडणुकीकडे गांभीर्यानं बघितलेलं दिसतंय. आणि मला असं वाटतं की हा पराभव मुळात भारत नानांचा अजिबात नाही आहे. हा पराभव भगीरथ दादा भालके यांचा नाही आहे असं वाटतंय, तर हा पराभव महाविकास आघाडी सरकारचा आहे. कारण खऱ्या अर्थानं त्यांनी जो त्रास शेतकऱ्या बांधवांना या मार्च महिन्यामध्ये लाईट बिलाच्या संदर्भात त्रास झाला आहे आणि तो मुद्दा विरोधकाकडून हायजॅक केला जात होता. प्रत्येक प्रचारसभामध्ये तुमची लाईट बिल सोडली, तुमच्यावर अन्याय केला आहे असे विरोधक भाजपच्या प्रत्येक नेत्याकडून याची ही केली होती. त्यामुळं हा एक मुद्दा कुठंतरी जास्त पद्धतीनं मतदारांच्या मनात बिंबला आणि यातून राज्य शासनानं काहीतरी बोध घ्यावा की जर आम्ही तीन पक्षाचं सरकार आहे, आम्ही जरी तिघांनी मिळून निवडणुका लढवल्या तर कोण काय करू शकत नाही. तिथं जनता आहे, जनता कोणालाही काही करू शकते. त्यामुळं खऱ्या अर्थानं याचाही कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पंढरपूरच्या मंगळवेढ्याच्या जनतेला शब्द दिला आहे की समजा राज्य सरकारनं जरी नाही ते पैसे दिले तर केंद्रातनं पैसे आणून मी मंगळवेढ्याच्या 35 गावचा पाणी प्रश्न सोडवेन. त्या अर्थानं खऱ्या अर्थानं आता त्यांचे आमदार समाधान जावताड विजयी झाले, त्यांचं हार्दिक अभिनंदन. व खऱ्या अर्थानं त्यांनी तो पाणी प्रश्न सोडवावा असं मला वाटतंय. खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे इतर उमेदवार होते, वंचितचे बिराप्पा मोठे असतील किंवा शिवसेनेच्या अपक्ष उमेदवार बंडखोर उमेदवार शैला गोडसे असतील किंवा स्वाभिमानीचे सचिन शिंदे असतील, स्वाभिमानीच्या सचिन शिंदे यांची प्रचाराची ही रणनीती वाटतात त्यांना भरपूर मतं मिळतील असं वाटलं होतं, परंतु खऱ्या अर्थानं यांचा कोणाचाही फॅक्टर या ठिकाणी व्यवस्थित चाललेला नाही आहे आणि यांच्याकडं मतदारांनी गांभीर्यानं फारसं यांना कोणालाच घेतलेलं नाही असं वाटतंय. ही निवडणूक काटेकी टक्कर भरपूर झाली, मोठ्या प्रमाणात घासून झाली, परंतु खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा पराभव होऊन भाजपचे समाधान अवताडे या ठिकाणी विजयी झालेले आहेत. बस या ठिकाणी माझ्या पतीनं हे माझं वैयक्तिक मत असून माझं हे राजकीय विश्लेषण म्हणा हवं तर एक राजकीय विश्लेषण मी मुद्दाम माझ्या फेसबुक पेजवरून या ठिकाणी लाईव्ह करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.